तुम्हाला कोणत्याही देवळातला देव, मशिदीतला, कबरीतला, मठातला बाबा, बुवा, महाराज हे कोणी पावणार नाही, घावणार नाही. म्हणून आपल्या बुद्धीला शरण आलं पाहिजे. हे तथागत गौतम बुद्धांनी आम्हाला 2.5 वर्षापूर्वी शिकवलंय. मी माझ्या बुद्धीला शरण येतो, मी माझ्या बुद्धीला शरण येतो, माझ्या बुद्धीला शरण येतो, माझ्या बुद्धीला शरण कर्तव्याला शरण येणार आहे, धम्माला शरण येणार आहे. पण बुद्धीला शरण गेल्याशिवाय धम्माला शरण जाता येत. बुद्धीला शरण जाऊन कर्तव्याला शरण येतो, बुद्धीला शरण जाऊन कर्तव्याला शरण येतो, मी माझ्या बुद्धीला शरण येतो, मी माझ्या बुद्धीला शरण येतो, माझ्या बुद्धीला शरण येतो.
कांबळे सर म्हणजे मला बोलायची परवानगी आहे पण तुमचं हा सगळा असा गोंधळ नाही मला चालला ना तुम्ही लोक बसल्याशिवाय बाबांनो येत आहे का नाही येत तुम्ही शहाणे बुजुर्ग विचारवंत असाल तर या नाही तर जा माझ्या एवढ्या बहिणी बसल्यात त्यांनी ऐकलं तरी खूप होईल बुद्ध म्हणजे शांतता बुद्ध म्हणजे समता बुद्ध म्हणजे बंधुत्व बुद्ध म्हणजे जागतिक सुखाचा न्याय आवरा आता ते आवरा नका पळू ते आता वाजल्याशिवाय संपणार नाही हे असं मला बरं नाही वाटत तुम्हाला कीर्तन माहितच नाही का कधी हे असं नाही कीर्तन असं नसतंय खूप शिस्त पाहिजे खूप डिसिप्लिन वारकरी संप्रदायाचे लोक 20 लाख लोक पायी वारीला जातात पांडुरंगाच्या वारीला जिथे अस्पृश्यांना जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं महार मान सांबार भेद भेद पारधी वडारी वैद एव्हरी मॅन इज हिज प्राइड एका वेळेला समता देणारं जगातलं एकाच केंद्रबिंदू आहे ते म्हणजे पंढरपूर आणि चंद्रभागेचं वाळवंट टाळे वाजली पाहिजे ए दादा तुमचं काय काम आहे आता इथे थुंकू वगैरे नका आता जरा स्वच्छ राहा हेल्थ इज अ वेल्थ हे पण बुद्धांनी शिकवलं चारित्र्य संपन्नता पावित्र्य दगडा धोंड्याला पूजण्यापेक्षा देवळातला देव असो नाहीतर मशीद असो नाहीतर कबर असो नाहीतर चर्च असो नाही काही असो मूर्ती ह्या आदर्शासाठी असतात त्या पूजण्यासाठी नसतात तर पूजनीय असतात टाळे वाजवा जरा मला बरं वाटतं म्हणून मूर्ती महामानवांच्या मूर्तीला बुद्धांचा विरोध नाही संतांचा विरोध नाही तुकोबर आहे म्हणतात कासयाने पूजा करू केशी राजा हाची संदेह माझा फेडी आता हे विश्वा एवढ्या विठ्ठला अरे तुझी मला पूजा करायची पण कशी काय करू ऑल वर्ल्ड इज माय हाऊस ऑल वर्ल्ड इज माय गॉड ऑल वर्ल्ड इज माय रिलीजन अँड कास्ट अँड ऑल पीपल्स इज माय फॅमिली अँड गॉड आणि म्हणून या माझ्या बहिणी ज्ञाना वाचून वंचित होत्या नवरा मेल्यावर बाईला नवऱ्याच्या प्रेतावर जिवंत सरणावर नवऱ्याच्या बायकोला जाळत होते नवरा मेल्यावर नवऱ्याच्या प्रेतावर बाईला जिवंत जाळत होते तिला शिक्षणापासून वंचित ठरवलं होतं तिने समाजात फिरकायचं नाही दारातल्या कुत्र्याला किंमत होती पण माझ्या बहिणींनो तुम्हाला किंमत नव्हती हा बोला आमदार साहेब आले हा टाळे वाजवा एकदा सर्वांनी
आमदार साहेब पण अनिल भाऊ, तुम्ही अनिल म्हणजे वारावर का लय भर 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 नुसतं वादळच आहे अनिलराव म्हणजे. आणि त्यांच्यासाठी रत्न आले, रत्न रत्नाकर साहेब या 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 रत्नाकर भूते आले तर येते, रत्नाकर भूते साहेब गरिबांचे ते लाडके, गरिबांचे ते लाडके उपस्थित राहतात जेथे छत्रपती शिवाजी महाराज की तथागत गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. शिकून जीवाचं रान माझ्या भीमान केलं, जीवाचं रान माझ्या भीमान केलं, जीवाचं रान माझ्या भीमान केलं, जीवाचं रान माझ्या भीमान केलं. हॅलो
तुझं धम्मही माहीत नव्हता तोपर्यंत सगळ्याच भाटांच्या लपण डाव्या दारातल्या स्त्रियाला खंडोबा म्हणून पूजायचे महादेवाचा मंदिर म्हणून बैलाला ओवाळायचे 33 कोटी देवांची आई म्हणून गायीची आरती करायचे आणि त्याच वेळेला एखादा हरा मासाचा माणूस केवळ दलित किंवा बाई म्हणून जर समाजात वावरायला लागलं तर त्यांना लाथ मारून हुसकून देणारा इथे कर्मकांडी धर्म होता. त्या धर्माच्या विरोधामध्ये पहिली लढाई ज्यांनी उभी केली ते 13व्या शतकातलं वाळवंट वारकरी संप्रदायातील संत मंडळी आहे. जनाबाई आहे, नामदेव महाराज आहे, ज्ञानेश्वर माऊली आहे, जनाबाई आहे, एकनाथ बाबा आहे आणि या विश्व मंदिराचा कळस झालेले जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. ते शिवरायांना कळालं महासाहेब जिजाऊमुळे की वारकरी संप्रदाय म्हणजे मानवता आहे. वारकरी संप्रदाय जगाला शांती शिकवतो आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारकरी संप्रदायाच्या वाटेवरून चालायचं ठरवलं. कारण ही वारकरी संप्रदायाची वाट म्हणजे तथागतांची वाट आहे. 2500 वर्षापूर्वी तथागतांनी जो उपदेश केला त्या उपदेशाचा विचार मराठीमध्ये लिहिणारे जगातले पहिले संप्रदाय कोण असेल तर तो वारकरी संप्रदाय आहे. आणि म्हणून बाबासाहेब शिकले जीवाचं रान केलं. हा वारकरी संप्रदाय म्हणजे भगवान बुद्धांचा विचार, तथागतांची शांती, तथागतांचं सत्य हे माझ्या दीन दुबळ्या दलित समाजाला कळावं. बाई शिकली पाहिजे हे तुकोबानं मांडलं. नर अनवा नारी होक दुराचारी, अनवा नारी होक दुराचारी, नर अथवा नारी होक दुराचारी, ब्राह्मण क्षत्रिय शूद्र चांडाळाई अधिकार पाळणारी नर आदि करोनी वेश्याही. हे तुकोबरांच्या अभंग पृथ्वी माऊली, पृथ्वी भाऊ हा तुकोबरांचा अभंग 4000 अभंगातला गाठ्यातला वाचतच नाही कोणी. नुसत्याच पुराणांच्या गोष्टी आणि कीर्तन, पुराणांच्या पांचट पाचगळ लोकांना फसवणाऱ्या खोटांड गप्पा म्हणजे कीर्तन नव्हे. तुम्ही माझ्यावर लक्ष द्या ना, बाकीच्या वादनावर देण्यापेक्षा. तुकाराम महाराज म्हणतात गड्या हो, मला पुराणांच्या कथा, एका राजाला 1000 बायका होत्या हे पुराण. त्याला अख्खा पूर्णा तालुका पुरला नसता राहायला. एका राजाला 1000 बायका होत्या आणि एका बाईला 1000 पोरं होती. अशा 1000 बायकांना 1000 पोरं होती. याला म्हणतात बावळटपण. ऐकणारे लई मोठ्या भाषेत काय बाई बाबांचा अभ्यास या ऐकायला कापसाचे वाती वाळत बसतात. महाराज तुमचं चालून द्या 1000 बायांचं. तुकोबराय म्हणतात पुराणांच्या गोष्टी सांगता, पुराणांच्या गोष्टी पुराणांच्या गोष्टी
त्रास देऊ. लोक एकतर कंटाळून बसतात बाबा. असं केलं की तिथंच थांबायचं. सांगता पुराणांच्या गोष्टी तुकयाचे मन होते कष्टी. ऐकताय ना सगळे. शहाण्यांनी ऐकलं की ते 10 लोकांना आणखी जाऊन सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात हे पुराण कथा गोष्टी गप्पा विनोद एन्जॉय गमती जमती हे सांगल्यावर तुकाराम महाराज म्हणतात माझं मन दुःखी होतं कष्टी होतं. मग कीर्तन म्हणजे काय. मेल्यानंतर तुमचं काय होईल हे सांगण्यापेक्षा मॅच्युअर झाल्यावर मॅच्युअर कळतंय ना विवेकी झाल्यावर म्हणजे बुद्धांचं ज्ञान आल्यावर भगवान श्रीकृष्णांचा विचार कळाल्यावर काय बाबा रे अर्जुना अरे ज्ञानासारखी जगामध्ये एकही गोष्ट पवित्र नाही. नहीं ज्ञानेन सदृश्यम पवित्रम इह विद्यते. ऐक गड्या रे अर्जुना ऐक गड्या रे पवित्र नाही जगात वस्तू ज्ञानासारखी गड्या रे ज्ञानासारखी. दादा मोबाईल म्हणा पळते. हे बघा एवढं सुंदर तत्वज्ञान भारतीय साहित्यात आणि महाराष्ट्रीय साहित्यात तथागतांचा विचार बसवेश्वरांचा विचार चक्रधर स्वामींचा विचार सेवालाल महाराज तथागत गौतम बुद्धांच्या विचाराची सरणी ही मेल्यानंतर तुमचं काय होईल हे न सांगण्यासाठी नाही तर मरेपर्यंत तुम्ही चांगले कसे जगा हे जे सांगितलं जातं त्यांना महापुरुष असे म्हणतात. आपल्या भाग्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला मिळाले. त्यांच्या नंतर आमचा जन्म झालाय हे आमचं भाग्य आहे. श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिले ते अभंग म्हणजे भगवान बुद्धांच्या विचाराचं ट्रान्सलेशन आहे हे सांगण्यासाठी मी तुमच्या जवळ आलेलो आहे. मी तमाम मराठ्यांना कुणब्यांना माळ्यांना वंजाऱ्यांना देशमुखांना ब्राह्मणांना
ज्यांना ज्यांना बुद्ध माहित नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या सवर्ण म्हणवणाऱ्यांना माहित नाही अशांना गेल्या 40 वर्ष मी सवर्णांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध सांगतोय आणि बुद्धांना आंबेडकरी विचाराच्या चळवळीच्या शिकलेल्या तरुणांना मी ज्ञानोबाराया नामदेव महाराज तुकाराम महाराज जनाबाई एकनाथ महाराज मी आंबेडकरी लोकांना का सांगतोय तर ह्या सवर्णांमध्ये की काही लोक वारकरी संप्रदाय धर्म समजतात वारकरी संप्रदाय धर्म नाही तर जगात सर्व धर्मातल्या लोकांना मानवतेने जगायला शिकवणारा बुद्धांच्या वाटेवरचा विश्व धर्म म्हणजे वारकरी संप्रदाय आहे या रे लहान थोर या रे लहान थोर महाराज पुढे सांगा या भलदा नारी नर या भलदा नारी नर न लगे चिंता कवनासी न लगे चिंता कवनासी न लगे चिंता यारे लहान थोर याती भलते नारी नर वारे पठ्या असा इकडे असा एव्हरी मॅन इज प्राइज एका वेळेला उंचापासून तर नीचापर्यंत सर्वांना आनंद आणि समता प्राप्त व्हावी असं शिक्षण देणारा कृतिशील संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे त्या वारकरी संप्रदायाचा झेंडा नामदेवाने उभा केला ज्ञानदेवांनी माऊलींनी उभा केला नामदेवे ज्ञानदेवे रचिला पाया नामदेवे ज्ञानदेवे रचिला अनिल भाऊंचा चिरंजीव बरं का टाळे वाजवा एकदा माझा सत्कार केला एका थोड्या वेळासाठी ऐका जरा जास्त वेळ घेणार नाही कारण बरेच कार्यक्रम झालेत आणि तेव्हा पटपट आपण सांगूया अगदी तुम्ही उभे राहिले तरी तुम्हाला अरे बाबा काय रागवतो बुद्धांच्या वाटेवर आहे आपण बंद करू का मग काय 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 असू द्या ते नसलं तरी मला चालतं मी या बायांकडून म्हणून घेऊ का बघा म्हणा ग माझ्या बहिणीनं हा एक आणखी ओळ म्हणायची आपल्याला भीम म्हणू भीम भीम म्हणू भीम भीम माझा गुरु भाऊ भीम माझा गुरु भाऊ लाडक्या लेकीला आपण शाळेत पाठवू माझ्या लाडक्या भीमाला बाई समजावून घेऊ इथे अहंकारी माणूस नाही चालत
युगो नाही चालत, द्वेष नाही चालत. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममोहो निरअहंकार समदुःख सुख क्षमी. काय भगवान श्री कृष्णांच्या गीतेमध्ये पूजलं. पराजयाचा दिवस आहे हा, तरी लोक फटाके वाजवत्या. बळी घातीला पाताळी, बळी घातीला पाताळी हा राम माझ्या राजा बळीला पाताळात घातला म्हणजे वरती टांगला यज्ञ कुंडावर आणि तिथून जळाल्या ज्वाळांनी बळी यज्ञात पडला. आमच्या स्वर्गात जाण्यासाठी
करा पण 4 कोटी झाला 2 4 15 किलोचे 10-15 डब्बे तुपाचे ओम हा स्वाहा ओम हा जाळा. अरे ज्ञानोबा राय सांगता 15 वर्षाचं पोरग रे. फक्त पखवाज आणि ऑर्गन टाळ वाजवा टाळ अरे एवढा पाऊस पडला मराठवाड्यात धाराशिव तुळजापूर पाथर्डी बीड शहर पाऊस पडला आणि कापूस सडला सोयाबीन वाऱ्यावर गेला रे माझा शेतकरी उदास झाला शेतकरी उदास झाला माझा शेतकरी उदास झाला शेतकरी उदास झाला माझा शेतकरी उदास झाला. हो साहेब एवढं पंचशील ऐका मी नाही जास्त राजकारणात पण श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज पंचशिलाचा प्रचार झाला तर भारत नव्हे जग शांतीच्या पीठावर जगे म्हणून पानाती पाता वेरमणी शिक्षापदम समाधियामि. मी प्राणी मात्रांची बोला हिंसा करणार नाही. मी मुक्या जीवाचा बळी घेणार घ्या पण म्हणाय काय हरकत आहे. आता आपलं मटण खाता जलम गेला बकराच्या बैलाच्या महाराणला मराठ्यांना माळ्यांना आणि यज्ञातलं काळीज होतं ना ते यज्ञाच्या समोर ठेवायचे त्याच्यावर तुपाच्या पळ्या स्वाहा कशावर काळजावर आणि जनावराच्या हृदयावर आणि बरगाड्यानं हाडकं ते खुर्र बिर माग भाजायचे यज्ञात ते मांस खाण्याची पद्धतच होती पण ते यज्ञ नाव धडधोत ना आमच्यासारखे त्यांचा नरेंद्र दाभोळकर होतो ना कळलं का. आता मला ना
बायकांना पोर मेला तर मेला, सांगून मरू दे. म्हणजे हृदय काळी त्याच्यावर इंद्रायण स्वाहा ब्रह्मायण स्वाहा, काळी चांगलं तुपाने भाजलं ना, यज्ञ झाल्यावर सांगता काळीज आणि हृदय मंत्र म्हणणार. आणि ज्याच्या गरीबाच्या गोठ्यातून बैल सोडून आणला ना, न विचारता, म्हणून शेतकरी आत्महत्या. म्हणून भगवान बुद्धांच्या पंचशिलातलं पहिलं पंचशील आहे मुक्या प्राण्यांना बघा. जसं तसं मला एवढंच आज सांगू, आपण जास्त वेळ नाही घेणार. तुकोबराय म्हणतात भूत दया. मी महिलांना म्हणायला होतो म्हणजे तुम्हाला कळेल, कारण तुमचा आवाज एकमेकाची वर चढ खाली वर खाली वर, महिलांचा आवाज एक सर असतो. पुरुषांना म्हणता येत नाही. आणि रसिकही अनिल भाऊ सारखा एखादा रसिक हे पृथ्वी बघा ना, कालपासून भाऊ का म्हणजे तुमच्याकडे वाढ व्हावं म्हणून अवघ्या पृथ्वीने धडपड कालच आले. किती बायांनो बर का, भूत दया गाई दया गाय, पशूंचे पालन पशूंचे पालन. पुढे काय बघा, माझ्यापेक्षा कारण आमच्यावर उभं राहणे पण अवघड आहे. हे उभे राहिले स्वाभिमान आहे वारकरी संप्रदायाचा. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अर्जुना, सर्व जाती आणि धर्म मोक्ष मुक्ती स्वर्ग वैकुंठ हे थोटांड डोक्यात काढून टाक. भीती वाटत असेल तर मुझपर छोड दे. साहेब जायचे जाऊ हे तुम्ही नका ना जाऊ रे, साहेबांना जाऊ द्या ना. एवढा वेळ बसले म्हणजे हे खरं रत्न आहे बरं का माऊली, तुम्ही खरे रत्न आहात. भूत दया गाई पशूंचे पाळन, तान्हेल्या जीवन वना माझी. तुकोबरांचे आणखी अभंग ऐका या शिलासाठी पंचशिलासाठी. दुसरा अभंग ऐका. मांस खाता हौस करिता, जोडोनी वैरी ठेविता, तुका म्हणे कुटती हाडे, आपुल्या नाडे रडतील. हे पहिलं बरं का, शिलामधलं पहिलं शिला. दुसरा ऐका. मुसावादा वेरमणी, शिक्षापदं समादयामि. याचा अर्थ कोण सांगेल बरं? साहेब सांगता का तुम्ही? मधले सत्कार मूर्ती. मुसावादा वेरमणी, हा बरोबर सांगा. मी मेलो तरी बघा बायांनो, मी मेलो तरी खोट बोलणार नाही. आपण तर आपल्या सख्या भावाभावाशी टोमॅटोचे किती पैसे आले थोरला धाकटा सांगत नाही. पंढरपूरला दोघे जातात ज्ञानोबा माऊली तुकाराम. म्हणून तुकोबरा याचं ट्रान्सलेशन कसं करतात काय म्हटलं मी? मुसावादा ना. तुकोबरा म्हणतात सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, दुखवे आणि कांच्या दुःखे, वेची जे वचन जेणे राहे समाधान. हे तुकोबरांचे अभंग सर काय सांगतात? बुद्धांची वाट सांगतात ना. तुमची वाट लागायची नसेल तर बुद्धांच्या वाटेवर हा समाज गेला पाहिजे असं ज्या महात्म्याला वाटलंय त्यांचं नाव आहे वारकरी संप्रदाय. मग तिसरं काय माहिती? तिसरं कामेषु मिच्छाचार वेरमणी, शिक्षापदं समादयामि. मी कामातूर क्रोधातूर होणार नाही, मी द्वेषातूर होणार नाही. मग मी
काम क्रोधांना दूर करून काम वासना दूर ठेवून लोकांच्या लेकी बाळींना मी सख्या बहिणीचा अर्थात विश्वा एवढ्या पांडुरंगाचा दर्जा देईल असं भगवान बुद्धांचं तिसरं शील सांगतं. तर तुकोबरा त्याच्यावर काय ट्रान्सलेशन? म्हणजे लोकांच्या लेकी बाळी ही मला माझ्या सख्या बहिणीप्रमाणे आणि लेकीप्रमाणे वाटतात. हे भगवान बुद्धांनी आधी सांगितलं आणि संतांनी त्याचा जसा तसा पटपट हो थँक्यू. टाळे वाजवा. आणि म्हणून या पंचशिलाचं ट्रान्सलेशन तुकोबरायांनी केलं. लोकांच्या स्त्रियांना बहिणीचा दर्जा देईल. आदिन्न दाना वेरमणी, दुसऱ्याच्या धनाच्या अभिलाषा करणार नाही. तुकोबराय म्हणतात साधने तरी हिच दोन्ही जरी कोणी साधील परद्रव्य परनारी यांच्या धरी विटाळ. आणि पाचवं काय माहिती? दारू गांजा मत पिओ यारो सुरा मेरे मज्जपमाद ठाणा वेरमणी शिखापदम समाधियामी. या पाचही शिलांचं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 4000 गाथ्यामध्ये पदोपदी त्याचा ट्रान्सलेशन करणारा जगातला पहिला संत कवी म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. मग ते तुकोबारायांचा गाथा म्हणजे बुद्धांचं पंचशील मासाहेब जाऊन वाचलं आणि बाळकोटी शिवबाला संस्कार दिले. आणि म्हणून कोणीतरी मावळ्यांनी एक मोगलाची सून आणली, दरवाजात उभी केली, तेव्हा शिवरायांच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा पाऊस बरसला आणि तथागत गौतम बुद्ध आणि जगद्गुरु तुकाराम महाराज शिवरायांच्या डोळ्यासमोर उभे राहिले. आणि त्या मुसलमानाच्या मोगलाच्या सोनेला म्हणजे जे मोगल इथे आल्यावर हिंदूंच्या पण आणि मुसलमानांच्या लेकी बाळीवर बलात्कार करत होते, त्या मोगलाची सून जेव्हा इथे आणली गेली आणि शिवरायांच्या पुढे उभी गेली, तेव्हा शिवरायांनी सांगितलं, बेटा माझ्या आईसारखी ती सुंदर आहेस तू. आणि म्हणून आपल्या आईला बोलवलं. मासाहेब जिजाऊ आल्या आणि सगळ्या पूर्ण गावातल्या बाया गोळा केल्या. आणि जिजाबाई काय म्हणतात ऐका. ए ताई जरा बस ना, जरा बस. या असं शिकलेल्या बायांचं असं असतं बघा. तुम्हाला काय घेणं नाही ग बाया हो, तुम्हाला बाबासाहेबांनी एवढं दिलं, नाही तर लुगडंही मिळत नव्हतं, दागिनाही मिळत नव्हता. आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे.
माझ्या बहिणींनो, बाबासाहेब नसते माझा भीमा नसता. भीम म्हणजे बळ, भीम म्हणजे बळ. पण जे बळ अंगात ज्याच्या बळ आहे, ताकद आहे, शक्ती आहे, पण त्या शक्तीचा आणि ताकदीचा आणि बळाचा उपयोग जो गरिबांना दुःख देण्यासाठी करत नाही, त्याला भीमा असे म्हणतात. माझ्या भीमाक काय ताकद आहे. अरे 4 पोरं मेली बाई, त्यांना डॉक्टर शिवला नाही, त्यांना डॉक्टर शिवला नाही, डॉक्टर शिवला नाही, त्यांना डॉक्टर शिवला नाही. लई रडली माझी रमाई, लई रडली माझी रमाई, लई रडली माझी रमाई, लई रडली माझी रमाई. ओ डॉक्टर, माझ्या बाळाला ताप आलाय हो, माझ्या बाळाला तपासा. अहो आम्ही महाराजांना शिवत नाही, आम्हाला विटाळ होतो. रमाई काय म्हणाल्या, दगडे धोंडे पूजिता, माझ्या बाळाला उपचार नाही करता. गोबराई काय म्हणतात, शेंदूर माखून या धोंडा. तुकाराम महाराजांचे अभंग बघा कसे आहेत. शेंदूर माखून या धोंडा, पूजा करती पोर रांडा, पूजा करती पोर रांडा, पूजा करती पोर रांडा. ऐसा कैसा तुमचा देव, येतो बकऱ्याचा जीव. म्हणून रमाई रडत होती. लई रडली माझी रमाई, लई रडली माझी रमाई. लई रडली माझी रमाई. डॉक्टरला बोलली काही, डॉक्टरला बोलली काही, डॉक्टरला बोलली काही. अरे माझी 4 बाळं गेली डॉक्टर, तुम्ही शिवले नाही माझ्या बाळाला. तरी हिम्मत हरली नाही, तरी हिम्मत हरली नाही. अशी धीरोधत्त रमाई, अशी धीराची रमाई. नवऱ्याला कळवलं नाही आणि म्हणून माझ्या रमामुळं, माझ्या रमाईमुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले. म्हणून आणि रमाई माझी रमाई, रमाई माझी रमाई, रमाई माझी रमाई, रमाई माझी रमाई. कोटीची आई झाली, कोटीची आई, कोटीची आई, 150 कोटीची आई झाली, 150 कोटीची. हे रमाई माझी रमाई, रमाई माझी रमाई, रमाई माझी रमाई, म्हणून माझ्या बहिणींनो, आज आणि सुख्या हो. आज बंगल्यात राहतोय. कुठं राहतोय आपण, राहतो भीमवाडीला. बया बया बया, अगं कुठं राहते ग, पूर्णात. पूर्णात कुठं, वर्णात का पूर्णात? नाही म्हणजे पूर्णातच राहते बाई. पण अगं नक्की पत्ता सांग. ती काय म्हणते, राहते भीमवाडीला, निळा रंग माडीला. 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 काय झालंय, पुढच्या वेळेला माझा परत कार्यक्रम घ्या आणि हे माझं आधी घ्या, मग बाकी सगळं करा. लोक कंटाळले बिचारे आणि हे मोबाईल पाहतात, त्यांच्यामुळे मी नाराज होतो. यांचं लक्ष नाही. मग मध्ये एक माणूस बसला होता ना, तो सुशिक्षित खूप आहे, पण त्याचं लक्ष नाही. काही माणसं वक्ते असतात ना, त्यांचंच मग सांगत असतात, दुसऱ्याचं ऐकाय बरं नाही वाटत. माझं नेमकं लक्ष त्यांच्याकडे जाते. मी आज महाराष्ट्रात गेल्या 40 वर्ष मरतोय. बाबासाहेब कीर्तनात घेतलाय, पहिला कीर्तनकार आहे मी. की बाबासाहेबांना कीर्तनात आणलंय, बुद्धांना कीर्तनात आणलंय. आणि बुद्ध आणि बाबासाहेब हे वारकरी, बुद्धांच्या वाटेवर वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाच्या वाटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आहे. आणि शिवरायांच्या स्वराज्याच्या बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना आहे.
ती घटना लिहिली नसती तर आज बायांनो तुम्ही कशी लुगडी नेसायची, बॉबकट ठेवायची का कमरेपर्यंत केस ठेवायचे, जीन्स घालायची, पॅन्ट घालायची का शर्ट घालायचं बाईने का पंजाबी ड्रेस घालायचं, हे बाईने बाईचं ठरवायचं। आणि त्या बाईला कोणी जर विरोध केला तर त्याला जेलमध्ये टायर खाली बडवला जातो। हा बाबासाहेबांचा तुमच्या अभिव्यक्त होण्याचा आणि स्वातंत्र्याचा कायदा माझ्या बाबानं केला आहे। आणि म्हणून म्हणतात शिकून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं, शिकून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं, शिकून जीवाचं रान माझ्या भीमानं स्वतःच्या 3 मुलांचा मृत्यू आजारानं झाला आणि सवर्ण डॉक्टर शिवला नाही म्हणून रमाई दुःखी झाली, पण आपल्या नवऱ्याला कळवलं नाही। जेव्हा जेव्हा बॅरिस्टर व्हायला गेलेल्या नवऱ्याची भेट होईल तेव्हा तेव्हा रमा काय करायची बायांनो, खरी पतिव्रता आहे ती। हे रमा माझी शेण गोळा करायची, शेणाच्या गौऱ्या बनवायची, 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 शेणाच्या गौऱ्या बनवायची, बाजारी नेऊन विकायची, 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 बाजारी नेऊन विकायची, मला पैसे पुरवायचे। साहेब या देशाची राज्यघटना तुम्ही देणार आहात, सगळ्यांच्या आरक्षणाचा सर्वांच्या सुखाचा कायदा तुम्हाला करायचा आहे साहेब। तुमचं दुःख जाणते साहेब मी, रमाई म्हणायची नवऱ्याला तुम्हाला देशाचा कायदा करायचा, तुम्ही मनापासून ऐका, बसा कुठेतरी माझ्या समोर, चांगला डोळा आहे तुमचा, समोर बसा। असं मला श्रोता पाहिजे व चाणाक्षण, इथे 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 गोड मुलगा आहे, खूप गोड आहे, एवढी गिरी तरी चालेल बाबा, तू एकटाच राहायला पाहिजे माझ्या पुढे। म्हणून माझ्या बहिणींनो आज नुसत्या महारणी सुखी नाही, पाटलीनी सुद्धा सुखी झाल्या, आणि पाटलाच्या पुढे आज प्रांत आणि कलेक्टर अधिकारी झाल्या, ही माझ्या बाबासाहेबांची कृपा आहे। माझे बाबासाहेब खरे देव माणूस आहे, माझे बाबासाहेब महान संत आहे। अरे एवढं छळवलं, एवढं छळवलं, जसं वारकरी संप्रदाय संतांना छळवलं, माझ्या भीमान माय आई। म्हणून माझ्या रमाईला सगळ्यात जास्त दुःख झालं, ही राज्यघटना आली, देश सुखी झाला, स्त्रिया सुखी झाल्या, शिकल्या सवरल्या, शिक्षणाची उंची वाढली की विचाराची उंची वाढते। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला नाही जगाला सांगितलं, आय वॉन्ट युअर एज्युकेशन। टाळे वाजवा सगळ्यांना। म्हणून ज्या शिकल्यात ना तुमच्या पोरी,
डॉक्टर आहे डॉक्टर, जे शिवले नाही ना त्यांच्या पोराला शिवत्यात आणि इंजेक्शन देत्यात, डॉक्टर झाल्या डॉक्टर. हे तुकोबाने आम्हाला सांगितलं 450 वर्षापूर्वी. नका करू अंगारा धुपारा, काय सांगितलं? नका करू अंगारा धुपारा, दवा डॉक्टर वेळेवर करा, आला जरी ताप अंगावरी चट्टा, जाऊन तात्काळ डॉक्टरांना भेटा. अंधश्रद्धेला पळवा कुणी रे, नाही तर काय होईल? अधोगती येईल जीवनी, अधोगती येईल. नका करू होम हवन, कार्य उगीच जाळीता अन्न, नाही स्वर्गात देवांचं राहणं, जिथे नाही मुळे ऑक्सिजन तिथे राहिले जाऊन कोण कोणते एकदा एखाद्याने विचारून वर जाऊन येता का? दॅट्स रॉंग. जेवढं जेवढं खोटं आहे त्याच्या विरोधात म्हणजे माझा तुकाराम महाराज आहे. धाडस आहे मोठं. वैकुंठी जावोनी काय बाग करावे, वैकुंठी वैकुंठाच्या स्वर्गाच्या होम हवनातून पशु पक्ष्यांचं धान्य धुन्याचं जाळ करून इंद्राला ब्रह्मदेवाला आणि आपल्या मेलेल्या नातेवाईकाला धुरातून नैवेद्य देण्याची जी पद्धत होती त्या पद्धतीच्या विरोधात पहिली लढाई लेखणीने ज्याने केली तो संत नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आहे. काय ताकद आहे. तुम्ही व्रते ज्ञानेश्वरीतल्या 3ऱ्या अध्यायातल्या ओव्या. काय झाले कांबळे साहेब, दुर्दैवानं ज्ञानेश्वर माऊलींना काही लोक खूप कमी लेखतात. ते ब्राह्मण, अरे ब्राह्मण होते म्हणजे डिकास्ट होते रे, त्यांचा जेवढा छळ झाला तेवढा कोणाचाच नाही झाला. पण ते काय झाले माहित नाही आपल्या लोकांना ना. मग ते ज्ञानेश्वर सांगून, अरे बाबा ज्ञानेश्वर म्हणजे मोठी क्रांती आहे. केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्वशांतीच्या तळमळीनं कळवळणारे कोमल अंतःकरण म्हणजे माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज. कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिवाळा आणि विश्व विठ्ठलाचा प्राणसखा, अनाथ दलितांची माय माऊली आणि संतांच्या तारका पुंजातील एकमेव तेजस्वी तारा म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज आहे. आता त्या ओव्या ऐका कशा आहेत. तुम्ही व्रते नियम न करावे, ज्ञानेश्वरीतला 3रा अध्याय. सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती. या श्लोकाचं खाली ट्रान्सलेशन आहे म्हणतात, टीका विवेचन करताना ज्ञानेश्वर माऊली लिहितात. ऐका बरं. तुम्ही व्रते नियम न करावे, अर्थ कळतोय ना? शरीराते न पिडावे, दुरी कोठेची न जावे, तीर्थाशी गा देव देवतांतरा न भजावे. पाहिलं का? धाडस पाहिलं का? पोटाच्या साठी यांनी घरोघर देवळं बनवली होती, डोंगरावर देव. आणि आमच्या बायाले पोळ्या या बऱ्या आता मुक्त झाल्या म्हणून बऱ्या झाल्या, तरी पण काही बाया चॅप्टर येते. हॉलमध्ये गेले ना, हॉलमध्ये जय भीम, बाबासाहेबांचा फोटो, इकडे तथागतांचा, शाहू, छत्रपती, फुले, आंबेडकर, शिवाजी, संभाजी महाराज बरं का. आणि आतमध्ये जातो ना मी, मला सवय बायांशी जास्त बोलायची, कारण महिला बदलल्या की समाज बदलतोय. या आपला जन्म त्यांच्याच मांडीवर झाला ना. शिवाजी महाराज जिजाबाईने घडवला आणि माझा बाबासाहेब माझ्या भीमाईने घडवला, रमाईने. काय हो, राज्य भीमवाडीला आमच्या निळा रंग माडीला. हे मावशे साहेब, आईचं नाव काय हो? काशीबाई. खरंच काशी येते. अगं काही बाया आपलं पोरग आपल्याला ठेवतात, सुनालाही नको म्हणते, आणि तू आजच्या पूर्णाला
तुझा लोक दिला तुझ्यासारखी धन्यवाद नाही कोणी आहे म्हणून राज्य भीमवाडीला निळा रंग वाडीला टीव्ही घेते लॅपटॉप टीव्ही आणि लॅपटॉप घेते जोडीला पिंपळाचं पान माझ्या साडीला 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 दीक्षाभूमी नागपूर माझं माहेर जसं पंढरपूर तसं आमच्यासाठी दीक्षाभूमी माहेर नागपूर दीक्षाभूमी नागपूर माझं माहेर माहेर वय माहेर माहेर वय माहेर दीक्षाभूमी नागपूर माझं माहेर माहेर वय माहेर माहेर वय माहेर शिक्षणाची उंची असून सुद्धा शाळेवर नोकरी करायची घरी यायची मजा करायची पण अनिल कांबळे मास्टर अनिल कांबळे आपण आपला वेळ समाजाला देत आहे आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजातली उद्याची तरुण पिढी व्यसनमुक्त व्हावी असं तुम्हाला वाटतंय म्हणून कांबळे भाऊ अनिल भाऊ येते तुम्हा जोडीला कांबळे भाऊ येते तुम्हा जोडीला येते तुम्हा जोडीला आपण येऊ गुडीला आपण येऊ गुडीला पृथ्वी घेऊ जोडीला पिंपळाचं पान माझ्या साडीला म्हणून अनिल भाऊ घेते जोडीला निळा रंग साडीला माझ्या माईच्या कशी हळदीने पिवळी दिसते बघ वरमाई मांडवाच्या दारी दारी ग मांडवाच्या दारी कोणी लावी जाई जाई ग माझ्या अनिलची वरमाई वाह अण्णा भाऊंचं गुण गाऊ बाई ग अण्णा भाऊंचं गुण गाऊ बाई ग अनिल भाऊचं गुण गाऊ बाई म्हणून माझ्या बहिणींनो
ज्ञानेश्वर माऊलींनी क्रांती केली नसती, नामदेवाने वारकरी संप्रदायाचं वाळवंट निर्माण केलं नसतं, तर एका अस्पृश्य समाजात जन्माला आलेल्या महिलेला, माझ्या जनाबाईला, अरे वा, टाळे टाळे, अनिल भाऊ जगून गावाबाई, आणि सर्व धर्मांची समावेशकता, सर्व धर्मांची समता, कबीर मोमीन लतिफा मुसलमान से नान्हावी जाण विष्णुदास, कबीर मुसलमान होते, दादू पिंजारी मुसलमान होते, कुर्मदास मुसलमान होते, वारकरी संप्रदायामध्ये हिंदूंपेक्षा मुसलमानच जास्त आहे. कारण काय? Every man is his pride. इथे हिंसेचा धर्म, कबीरांना हिंसेचा धर्म पसंत नव्हता, आणि ज्ञानदेवांना हिंसेचा धर्म पसंत नव्हता, पण बुद्धांच्या अहिंसेचा धर्म म्हणजे वारकरी संप्रदायाची निर्मिती. मी माझ्या बुद्धीला शरण येतो, मग मी धम्माला कर्तव्याला शरण येतो. गुड डीड, गुड वर्ड अँड गुड वर्क, अशा प्रकारचं कर्तव्य करायला शिकवणारी बुद्धांची वाट पुढे संप्रदायाने आणली. मग ते शिवरायांनी मोगलाच्या सुनेला बहिणीचा दर्जा देऊन तिला सासऱ्याच्या घरी पाठवली. तेव्हा जिजाऊ काय म्हणाल्या बायांनो, बोलवा बोलवा ग, बोलवा ग कासार, बोलवा बोलवा ग, बोलवा ग कासार, देवा चुड्याला चुड्याला येसार, देवा चुड्याला चुड्याला येसार, अनवा चंदनाचा पाट. बायांनो एवढं म्हणा जरा, मोगलाच्या सुनेला मासात जिजाऊ सत्कार करतात, म्हणजे बाहेरून आलेले जे मोगल होते इथल्या हिंदू मुसलमानांच्या स्त्रियांवर अत्याचार करत होते. तरी शिवराय म्हणाले, आम्ही बुद्धांच्या वाटेवरचे, आम्ही तुकोबरायांच्या, ज्ञानोबराय, नामदेवरायांच्या, जनाबाईंच्या, एकनाथ बाबांच्या वाटेवरच्या हो. जोरात टाळे वाजवा. शत्रू जरी माझ्या दारात, शत्रूची लेक सून म्हणून माझ्या दारात आली, तर त्याने हजारो स्त्रिया बर्बाद केल्या, तर या स्त्रीला मी बर्बाद करणार नाही, असा बुद्धांचा धर्म आणि वारकरी संप्रदाय शिकवतो. मग जिजाऊ काय म्हणतात सगळ्या पूर्णाच्या बायांना, एकदा ओळ म्हणा माझ्या माग्या, बोलवा बोलवा ग कासार, बोलवा बोलवा ग कासार. काही काही बायांच्या कंबरा दुखायला लागल्यामुळे म्हणा जरा म्हणा, परत कधी संधी येईल. आणि तुम्हाला कोण एवढं चान्स देते माझ्या एवढं संधी कोण देते? आमचे बुवा लोक तर काही काही लय कठीण, ते म्हणतात आम्हाला बाया चालत नाही, टाळा घेऊन खाली बसा. एक बाईले दाड शिवती म्हणली, का रे बाबा महाराज तुला बाया चालत नाही, तू काही म्हशीला झाला का? अरे बाया होत्या म्हणून शिवराया, बाया होत्या म्हणून हे बघा हे सगळं एक एक सांप्रदायिक संत, बाईमुळं आईमुळं, म्हणून माझ्या बहिणींचा सन्मान हे आम्हाला ज्याने शिकवलं ते माझे तुकोबराया, ज्ञानोबराया, नामदेव महाराज, बाबासाहेब आंबेडकर आहे. मग काय म्हणाल्या त्या जिजाऊ, काय म्हणतात, बोलवा बोलवा ग कासार, बोलवा बोलवा ग कासार. असं कासार काय करतो? मला वाटलं काय इंजेक्शन देतो, बांगड्या भरतो. त्या मोगलाच्या सुनेला बांगड्या भरण्यासाठी जिजाऊनी कासार बोलवला राजगडावर. बोलवा बोलवा ग कासार, बोलवा बोलवा ग कासार. देवा चुड्याला सार राजसबाई. येईल का तुम्हाला? येईल. त्यांनी माझी ओळख आहे ना तरी माझ्या मागे म्हणतात, बघा बघा किती हुशार आहे बाईची जात, तरी तिला मागे ठेवली. बायांनी शाळेची आवड आहे, मग तुम्ही काय, तुम्हीच जावे आणि भाकरी आम्ही करावे, भांडी आम्ही घासावे, सगळे तुमचे. जर बायांनी संप केला तर आपल्याला वा पडतील सगळ्या.
नाही पडायच्या का? कपडे कोण धुतं? त्या. साबण कोण लावतोय? त्या. त्यांच्यामुळे आपली स्वच्छता नाही तर काय रामभाऊ काय चाललंय काय नाही वा मारितोय अशी अवस्था होईल आपली. म्हणून माझ्या बहिणींनो मासाहेब जाऊंनी सर्व महिलांना बोलायला सांगितलं काय? अनवा चंदनाचा पाट, अनवा चंदनाचा पाट. एक 5 मिनिटं बोलतो पण जरा जोर लावा, जरा जोर लावा. मी तर 12 तास प्रवास करून आलोय. अनवा चंदनाचा पाट, अनवा चंदनाचा पाट. वा 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 वा. करा बेगमचा थाट, करा बेगमचा थाट. वा 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 वा. ऊन ऊन गंगाळ्यात पाणी, ऊन ऊन गंगाळ्यात पाणी. बोला बोला बोला. बेगम नाती रंभा राणी, बेगम नाती रंभा राणी. आना मोगऱ्याच्या माळा, आना मोगऱ्याच्या माळा. वा वा वा. बेगमच्या गाला गळा, बेगमच्या गाला गळा. पालखी चंदनी सजवा, पालखी चंदनी सजवा. बेगम कल्याणी पाठवा, बेगम कल्याणी पाठवा. हा बुद्धांचा विचार तुकोबरायांकडे आला. तुकोबरायांकडून मासाहेब जिजाऊंकडे आला. तो शिवरायांकडे आला आणि शिवरायांकडून घटनेच्या स्वरूपामध्ये भीमरायाकडे आला. आणि म्हणून माझ्या धम्म प्रवर्तन दिन निमित्तानं अनिल भाऊ मास्टर अनिल भाऊ कांबळे यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण ज्या सोहळ्याचं आयोजन केलं त्याबद्दल मला मोठा स्वाभिमान वाटतो. परत एकदा करा, माझी इच्छा पूर्ण नाही झाली. कशी करा करतो ना. आणि बघा पुढच्या वर्षी माझा आधी प्रोग्राम बरं का 6 ते 8 माझं काय बायांनो बरोबर आहे ना? मजा वाटली ना तुम्हाला? आहे की नाही? मग 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 किती मी माझ्या भीमाचं एवढं लिहिलंय ना आता. आणि ते महिलांच्या तोंडून जास्त वदवून घेतो कारण ते त्यांच्याकडूनच जास्त त्याचा प्रचार प्रसार होऊ शकतो. आणि म्हणून माझ्या भावांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः झिजले. विलायतेला राहिले असते तर अब्ज रुपये कमवले असते, कोट्याधीश झाले असते. पण बाबासाहेब म्हणाले अरे माझा दलित समाज, माझी जात भयंकर दुःखी आहे. ती माझी जात माझ्या एवढी उंच झाली पाहिजे असा या समाजाच्या सुखाचा विचार करणारा जगातला पहिला एक मोठा भाषेचा डॉक्टर म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आहे बायांनो. आणि म्हणून आम्ही म्हणतो ना कैक आले कैक गेले आणि माझ्या भीमावानी कोणी नाही झाले. कैक आले कैक गेले तुमच्या माझ्या भीमावानी कोणी नाही झाले. माझ्या भीमावानी कोणी नाही झाले. कोणी नाही झाले. माझ्या भीमावानी कोणी नाही झाले. भारताला संविधान दिले, भारताला संविधान दिले. दलिताला घाणेरड्या अंधश्रद्धेतून मुक्त केले. नारीला अभिव्यक्तीचे शिक्षणाचे
नारीसाठी कायदे केले भीमराव माझे 9 कोटीचे बाप झाले 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 हे बंद नाही होणार का बाबासाहेबांच्या वडिलांचं नाव रामजी बाबा कोकणातलं कुटुंब कोकणी माणसं मृदू मुलायम असतात दयाळू असतात प्रेमळ असतात आणि आपला खरं सांगू मी 40 वर्ष फिरतोय मी जरी मराठा आहे जन्मानं पण मी संपूर्ण आयुष्य माझं दलित समाजात गेले म्हणून मी एवढा चांगला आहे फुटाफूट नाही आज चंद्रपूर पासून तर बेळगाव पर्यंत माझ्यावर पण सगळं तरुण चिकणी बोल आहे तुमच्यासारखं मी लय पारखून माणसं घेतो येडी बोंगाडी नाही घेत आता हे उठून गेली पाहिलं नाही हे मास्टर लोक असतात मास्टर लोकच असतील उठून जाणारे मास्टर समजायचे ते रोजच बोलत असतात ना पण बोलणाऱ्याला दुसऱ्याचे थोडं ऐकावं लागते त्याच्या बोलण्याला चांगली धार बसते धार उठून गेल्या वाक्याचा अपमान होतो म्हणून कोकणातलं कुटुंब भीमाई आयुष्यात आल्या मध्य प्रदेशात नोकरीसाठी गेल्या इंग्रज आल्यामुळे एक चांगलं झालं जातीपाती मोडायच्या आणि माणसं जोडायची सर्वांना सारखा दर्जा द्यायचा तो तिथून सुरू झाला त्यामुळे सुभेदार नावाची पदवी रामजी बाबांना मिळाली आणि रामजी बाबा मुळातच वारकरी संप्रदायाचा होता मुळातच रामजी बाबांचं घराणं हे वारकरी संप्रदायाचं होतं टाळे वाजवा एकदा कोणाच्या घरात नाही भीमराय जन्माला शिवराय जन्माला वारकरी संप्रदायाचं घराणं होतं आणि कबीरांचा विना रामजी बाबांच्या गळ्यात रोज वाजत होता आणि रोज अभंग गात होते मुक्या जीवा करिता वध दगडा दाविता नैवेद्य ऐसा कैसा तुमचा देव घेतो बकऱ्यांचा जीव ब्राह्मण मुहूर्त सांगती तरिका बाल विधवा होती नवसे कन्या पुत्र होती तरिका करणे लागे पती असे रोज तुकोबांचे आणि कबीरांचे अभंग रामजी बाबा एक ताऱ्यावर गात होते आणि त्या एक ताऱ्यावर गाता गाता माझ्या भीमाईच्या गर्भ वाढत होता आणि म्हणून बाबासाहेब जन्माला आल्यापासूनच ज्ञानेश्वर माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे उपजतात ज्ञानी जन्मापासूनच ज्ञानी असणारे बाबासाहेब आणि म्हणून शिकल्याशिवाय पर्याय नाही शिका संघटित आणि संघर्ष करा म्हणून धरू नका माझा राग लागतो मी तुम्हा माग एवढा विचार डोक्यात साठवाग
माझ्या बहिणींनो, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतोय, सारखं लिहतोय इंग्रजी बोलतोय, सारखं लिहतोय इंग्रजी बोलतोय, आणि म्हणून मग अनिल कांबळेवाणी नटतोय, साईबाबांनी नटतोय, या जोगदंड साहेबांसारखं नटतोय. काळा विचार माघारी पाठवा, अंधश्रद्धेला माघारी पाठवा, पाठवा पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. आणि पोरीनं तुम्हाला सांगू, बाबासाहेब काय म्हणतात, शिकायला लाजू नको ग, आणि येड्यावाने वागू नको ग, आणि आडाणी राहून बाई ग, वाटोळ करू नको ग, शिकली नाही ती नागून भागू, ज्ञान कसं तिच्याकडं मागू, तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कुणाला सांगू, लाव ग लाव. फातिमा शेख किती लोकांना माहितीये, हात वर करा बरं. फातिमा शेख, लोक म्हणतात मुसलमान आमचे शत्रू आहे, लोक म्हणतात धर्म खतरे में बड़े मुसलमान आपने बारे में बहुत खतरा है. अरे बाबा हो, प्रत्येक गावात 2-2 मुसलमान असतात रे, ते काय खतऱ्यात आहेत, धर्माच्या नावानं पुढे जागणारे खतऱ्यात आहेत. धर्म पवित्र आहे, तो सर्वांना जगण्याची संधी देतो. म्हणून फातिमा शेख मुसलमान बाई होती, पण सावित्रीबाई फुल्यांच्या वरती डीएड केलं, आणि 2 बाया ज्योतिबांनी काढलेल्या पुण्यामध्ये मुलींच्या पहिल्या शाळेमध्ये 2 स्त्रिया मास्तरनी झाल्या, त्यापैकी एक फातिमा शेख आणि त्यांच्या जोडीच्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले होत्या. म्हणून माझ्या बहिणींनो, वाण्या बामनाच्या पोरी शिक्षणानं पुढे गेल्या, आमच्या नशिबाला बाई शेणाच्या पाट्या आल्या. खरंय खरंय, नारीनं शिकावा असं ज्योतिबा बोलले, पहिली शाळा मास्तरीनं सावित्रीबाई फुले, सरळ दळानं माझा उरला आठवा, आणि या लाडक्या लेकीला तुम्ही म्हशीक पाठवा. चालेल ना म्हशी पाठव, आता पूर्ण शहरात म्हशीच नाही तर तुम्हाला काय म्हशी कळायचं. लाडक्या लेकीला तुम्ही शाळेत पाठव, लाव ग लाव, सावित्रीबाई फुल्यांचं कुंकू कपाळीला, शिकायला लाजू नको ग, देवाने वागू नको ग, आडाणी राहून बाई ग, वाटोळ करू नको ग, आडाणी राहून बाई ग, वाटोळ करू नको ग, आडाणी राहून बाई ग, वाटोळ करू नको. म्हणून श्री ज्ञानेश्वर माऊलींनी 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये किती पुरोगामी आणि सुधारणावादी विचार मांडलाय, ते आपण वाचलं पाहिजे एकदा तरी. ज्ञानेश्वरी ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही व्रते नियम न करावे, शरीराते न पिडावे, दुरी कोठेची ना जावे, तीर्थाशिगा देव देवतांतरा न भजावे, हे सर्वता काही न करावे, परी कर्तव्य यज्ञ यजावे अनायासे. मग काय होईल, आपल्या वाटेला आलेलं कर्तव्य काय सध्या. तुकोबाराय म्हणतात, माय बाप माझे देव, 450 वर्षापूर्वी, आय डोंट लाईक गॉड अँड रिलिजन अँड कास्ट, आय लाईक ओनली वर्ल्ड अँड द पीपल्स. ऑल पीपल्स इज माय फॅमिली, ऑल पीपल्स इज माय विठ्ठल. हे सारा जनार्दन माझा विठ्ठल आहे, अशी वारकरी संप्रदायाची आरोळी ते सांगतात. बाप माझा पांडुरंग, बाप माझा पांडुरंग, बाप माझा. हे 450 वर्षापूर्वीचे अभंग तुकोबारायांचे. बाप माझा पांडुरंग, त्याच्या चरणी होई
आमचं कसं आहे, ऐका हो ऐका, आई बापाला वृद्धाश्रम जाऊ नका. देवाची पूजा पंढरपूरला पायी जातो आणि आई बापाला वृद्धाश्रमात ठेवतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. तीर्थी जाऊन केले काय, नाही आठविले बाप बाबो, नाही आठविले बाप माय. दगड्या धोंड्यांना चोळ्या काय, पातळ काय, त्यांच्या यात्रा काय, जत्रा काय, आणि आई बापांना छळवता तुम्ही बाबा हो. म्हणून बाप साक्षात चालता बोलता पांडुरंग आहे. मुलींनो, तुम्हाला पप्पा जास्त आवडतो आहे की नाही? आईला मुलगा आवडतो. किती रातभर तो ती चॅटिंग केली ना, कुठे बसले आहे, कुठे बसली, एकटंच हसतोय. कुठे बसली आहेस? ती म्हणते मी पप्पांच्या शेजारी बसले. तो म्हणतो त्या टकल्या शेजारी. ती म्हणते मुर्द्या मूर्खा, माझ्या पप्पांना टकल्या म्हणतो का? हा इकडून लिहितो आहेच तो टकल्या. असा मूर्ख असला तरी आईला आवडतो. पण मुलीला बाप आवडतो. बापाचा त्याग मुलीला समजतो. तो मुलाला दुसरा समजला पाहिजे. मी माझ्या बाप नावाच्या कविता संग्रहातली पहिली एक कविता आहे, माझी पहिली स्टार. मी जो बाप पाहिला स्वतःचा, त्यागी बाप. गावात पोलीस पाटील होता बाप, तरी सुद्धा बापाला परिस्थिती नव्हती, मदत नव्हती. पडत्या पावसाच्या वाटेवर, पडत्या पावसाची वाट पाहून शेती करणारा माझा बाप. धरणं नव्हती, नद्या तलाव नव्हते. त्या काळचा माझ्या लहानपणचा बाप मी आज लिहिलाय. सर्वांनी ऐका की बाप नसल्यावर दुःख वाटतं. मला कसं तरी होत या, मला कसं तरी होत या. ऑर्गनवाल्यांसाठी टाळेवाले खरं खरं एक नंबर. मी सांगितल्याप्रमाणे केलं बरं का तुम्ही पृथ्वीभाऊ. मला कसं तरी बाप लोकांचा बघताना माझा हुंदका दाटतो या. गोष्ट बापाची सांगा, खमीस खवाटी फाटले, सुई दोऱ्याला शिवले. माझ्या बाबाच्या ठोठोरा सदा सिगार आली जर गावाची. बाबा सुंदरी जायाचा उधार पाधार कापड पोरांना आणायचा. म्हणून महिलांच्या डोळ्यात लगेच अश्रू यायला लागले, कारण का बाप खूपच आवडतो त्यांना. महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले, कारण का बाप खूप आवडतो त्यांना. जरी माहेरी जातात, सासरी जातात, तरी माहेराच्या बापाच्या नावानं जगून दाखवतात. माझ्या भगिनींनो, तुम्ही लेक नांदायला जाती, लेक नांदायला जाती, बाप पाहतो खिडकीतून, लाड मैना माझी हरण चालली कळपातून, हरण चालली कळपातून. म्हणून माझ्या बहिणींनो, खरंच बाप हा पांडुरंग आहे. जुन्या फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला, पायली भरदाण्यासाठी बाप गावात फिरायला. आमचं दुखलं खुपलं, पाणी डोळ्यात आणायचा, घालून पाटकुळी बाप दाक्तर दावायचा. बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन. असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, वाबळे कवीचा जीव कसा वडवायला. मला कसं तरी बाबा लोकांचा बघताना माझा हुंदका दाटतो या. गोष्ट बाबाची सांगताना, गोष्ट बाबाची सांगा.
माझ्या बहिणींनो, जाता जाता अनिल भाऊंची आई पाहिली. तिचा मला इतिहास उभा राहिलाय माझ्या डोळ्यात. मी पाहिले नाही पण मला इतिहास उभा राहिलाय की पती निधनानंतर आपल्या मुलांना मुलींना मोठं करणं हे मोठं धाडस आहे. अनिल भाऊंची आई म्हणजे खरी काशी आहे. काशी म्हणू काशी, काशी कोणी ग पाहिली? आणि माझ्या अनिल भाऊच्या आईनं मला दुनिया दावी, आई मला दुनिया दावी. आई म्हणू आई, आई इतकं गोड काही, आई म्हणू आई, आई इतकं गोड काही. हे आईच्या आई तुझ्या नावाला बाई, खरं सांगू आई म्हणू आई, आई इतकं गोड काही. आणि या अनिलच्या आईला, या साखर्या बाईला थोडाही कडूपणा नाही, थोडाही कडूपणा नाही. आईनंच माझ्या लोकसेवेला लावलं, आईनंच माझ्या लोकसेवेला लावलं. म्हणून अनिल भाऊच्या वाढदिवसाला सारं पूर्ण गाव धावलं, पूर्ण गाव धावलं. म्हणून आई उपकार, आई तुझे उपकार, गोड आहे पण तसे कठोर आहेत बरं का. भाषण कळाल्यावर मग अशीच मला कळालं. पण आईच्या बंधनात, आईच्या गोड कैदेत राहतो तोच अनिल भाऊ कांबळे होतो. संस्कार, व्यसनमुक्ती, सत्याचं वाण, दुसऱ्याच्या धनाची चोरी न करणं, दारू गांजा अफू इत्यादी पदार्थांचं सेवन न करणं, मुक्या जीवाचा बळी न घेणं. आणि काय सांगितलंय? दुसऱ्याच्या लेकी बाळींना सख्या बहिणीचा दर्जा तो देतो. तो समाजाचा सेवक. उद्या प्रचारासाठी उतरला, निवडणुकीसाठी जरी उतरला तरी प्रचाराची गरज त्याला भासत नाही. तो भगवान बुद्धांचा आणि भीमाचा, वारकरी संप्रदायाचा असतो. म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे, आई आणि वडिलांना विसरू नका. भावांनो, बहिणींना प्रेम द्या. एखादी बहीण विधवा असेल तर तिच्या मुलाला आपल्या मुलाबरोबर, भाऊजयांनो, नंदेच्या पोराला आपल्या मुलाबरोबर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घालून आपल्या मुलाच्या बरोबरीने नंदेच्या पोराला डॉक्टर बनवा, तर तुम्ही सुद्धा रमाई भीमाई व्हाल, मासाहेब जिजाऊ व्हाल, श्रीकृष्णाची यशोदा व्हाल. दुसऱ्याला यश देण्यात जिचं आयुष्य जातं ती यशोदा असते. म्हणून आपण एवढा वेळ थांबलात, आपणा सर्वांना धन्यवाद देतो. परत माझी अपुरी इच्छा राहिली बरं का अनिल भाऊ. अगले बरस आना चाहूँ मैं, आणि अगलो पहिलो मेरो होनो चाहिए. हमरो पहिलं हमरा आवाज पहिलं बाद में दुसरं तेव्हा आज माझे स्नेही नितीन महाराज सावंत धम्मकीर्तिकार, ज्यांना धम्मकीर्ती महाराज म्हणतात, प्रकाश भाऊ आंबेडकर साहेब धम्मकीर्ती महाराज, नितीन सावंत प्राध्यापक, अतिशय चांगला अभ्यास आहे. मी एक नेहमी गाणं गात होतो, डोईचा पदर आला खांद्यावर, पण त्यांनी लिहिले जनाबाई. जनाबाई म्हणते, हे विचारवंत महिलांनो, डोईवरचा पदर खांद्यावर घ्या, आणि पदर खांद्यावर आल्याशिवाय कमरेला गुंडाळता येत नाही आणि न्याय मागता येत नाही. म्हणून तुम्हाला विधवा का केलं जातं हे विचारा. नवरा मेल्यावर बाईचं कुंकू पुसता, दागिने फोडता, कपडे टाकून देता. मग नवरा मेल्यावर बाईचं कुंकू पुसता, मग बायको मेल्यावर नवऱ्याची काही चड्डी फाडतात.
म्हणून नवरा मेला तरी कपाळ भरून कुंकू लावा, तिलक लावा, अलंकार घाला, चांगल्या वागा, चांगल्या स्वच्छ रहा, आनंदी, आणि नातवंडा पतवंडांचा संसाराचा पंढरपूर सजवा, अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि बरं माझ्या बहिणींनो, राजा दरबारी अशी केली या कारागिरी, राजपदात तुला शोभतो या शिरी, अमेरिकेला प्रयाण माझ्या भीमानं केलं, माझ्या भीमानं केलं, माझ्या भीमानं केलं. विठोबा रखुमाई आई विठोबा रखुमाई भीमराया भीमराया शिवराया 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 भीमराया माझ्या शिवराया 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 भीमराया माझ्या शिवराया शिवराया. गाडगे बाबा गोपाला, गाडगे बाबा गोपाला, गाडगे बाबा गोपाला, गाडगे बाबा गोपाला, देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, रमाई भीमाई गोपाला गोपाला, रमाई भीमाई गोपाला गोपाला, रामजी बाबा गोपाला, बाबा गोपाला, चोखा मेळा गोपाला, चोखा मेळा गोपाला, छत्रपती गोपाला, छत्रपती गोपाला, सकल संतांचा विजय असो. जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, आणि म्हणा एकदा विठ्ठलनाथ भगवान की विठ्ठलाचे तो धैर्य शिकवतो. अनिल भाऊंना विठ्ठलाचे पाय सरळ आहेत, तो समता शिकवतो तुम्हा आम्हाला, आणि विठ्ठलाचे डोळे सरळ आहेत, तो लेकी बाळींना सन्मान करायला शिकवतो. असा चंद्रभागेचा वाळवंटातला विठ्ठल हा माझा बुद्ध पांडुरंगच आहे. त्या विठ्ठलाला एकदा जबर जोर आवाज करून विठ्ठलनाथ भगवान की मी पोलीस भरती होणाऱ्या मुलांना मदत करतो, त्यांची खानावळ भरतो. जाता जाता धम्मदान करून जा, 50-100 रुपये सगळ्यांनी मदत करा, कारण मी पोलीसमध्ये भरती होणाऱ्या मुलांना त्यांची खानावळ भरतो. यावेळेला माझे 9 पोरं पोलीसमध्ये पास झाल्यात आणि 6 राहिल्यात. त्या 6 पोरांसाठी एकाची जरी खानावळ आज सगळ्यांकडून मिळाली तर मी स्वतःला धन्य समजेल. अनिल भाऊ तर देणारच आहेत, पण आपणही जाता जाता थोडी मदत करून जाल अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वांनी धम्मदान करा. काय मामा